मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 पुस्तकामधील दुसरा धडा संतांची कामगिरी याचा स्वाध्याय सोडवणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ. संत नामदेव टिंबटिंबचे निस्सीम भक्त होते। उत्तर विठ्ठलाचे। आ. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली। उत्तर आळंदी। ई. संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्जखते टिंबटिंब नदीमध्ये बुडवली। उत्तर इंद्रायणी। ई. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंब मंदिरे उभारली। उत्तर हनुमानाची। प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते। आ. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर संतांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला। ई. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च-नीच भेदभाव मानू नका, प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश केला। ई. समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? उत्तर समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे असा संदेश दिला। प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले, झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। आ. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला। मुलांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनेलला सबस्क्राईब करा।